नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 9व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. एक दिवस दुपारी एक श्रद्धाळू भक्त आला. त्याने एकच धमाल उडवून दिली. गिरीश घोष श्री रामकृष्णांजवळ हट्ट धरून बसत असत. त्यांच्यावर आपला अधिकार गाजवत असत. इतकंच काय, पण कधी कधी त्यांना उद्देशून खूप कडक शब्द बोलत असत. ह्या भक्ताने जणू गिरीश घोषांचंच अनुकरण करायचं ठरवलं होतं. तो माताजींजवळ हटून बसला. मला ठाकूरांचं दर्शन घडवा. का नाही तुम्ही घडवणार? ईश्वराच्या नामस्मरणात मला वेडं करून टाका. मला समाधीमग्न व्हायचं आहे. आणखी असंच काही तो बोलू लागला. हेकटपणा करू लागला. सगळीकडे त्याने एकच धूम उडवून दिली. त्या घटनेचा उल्लेख करून माताजी म्हणाल्या, त्यांनी म्हणजे ठाकूरांनी कोणालाही माझ्यासंबंधी काही एक कळू दिलं नाही. किती मला त्यांनी सांभाळून ठेवलं होतं, पण आता तर माझं डावभर गंका वाजला आहे. हे सगळे मास्तरांचे म्हणजे श्री म यांचं काम आहे. कथामृतात श्री रामकृष्ण वचनामृतात नाना प्रकारच्या गोष्टी छापून त्यांनी लोकांची माथी बिघडवून टाकली आहेत. मंत्र घ्यायला काही हीच एक जागा आहे? मी तर इथपर्यंत लोकांना सांगितलं की आपल्या कुलगुरूचा त्याग केल्याने महापाप लागतं, तरीसुद्धा कोणी ऐकतच नाहीत. सेवक म्हणाला, तुम्ही जो मंत्र देता तो स्वेच्छेनेच देता ना? भावना वेगामुळे माताजींचं मुखमंडल लाल झालं. थोडा वेळ थांबून त्या म्हणाल्या, दयावश होऊन मी मंत्र देते. ते लोक ऐकत नाहीत, विनवण्या करतात, रडतात. ते पाहून मला त्यांची दया येते. कृपावश होऊन मी त्यांना मंत्र देते. अन्यथा मला त्यापासून काय लाभ आहे? मंत्र दिल्यामुळे शिष्याचे सगळं पाप मात्र घ्यावं लागतं. मी विचार करते, हे शरीर तर जाणारच आहे. जोवर ते आहे तोवर या लोकांचा काही लाभ होणार असेल तर होऊ दे. भगवंताची प्राप्ती म्हणजे जणू काही अगदी सहज आणि साधारण गोष्ट. कित्येक भक्त ह्याच भावनेने माताजींजवळ येत आणि नाना प्रकारचे हट्ट धरून बसत. ईश्वर प्राप्तीसाठी किती तपस्या हवी, किती साधन भजन हवं, पण कष्ट मात्र कोणाला करायला नकोत. आणि तरीसुद्धा आपल्याला ईश्वर दर्शन घडावं अशी त्यांची इच्छा असते. यासंबंधी बोलताना माताजी एकदा म्हणाल्या होत्या, आहा, त्यावेळी म्हणजे ठाकूरांच्या वेळी सगळे भक्त कसे सुंदर होते. आता जो येतो तो आपलं एकच म्हणतो, मला ठाकूरांचं दर्शन घडवा. नाही साधना, नाही भजन की नाही जपतो. मागल्या जन्मात आणखी काय काय करून ठेवलं असेल ते निराळं. कितीतरी गोहत्या, ब्रह्महत्या, भ्रूणहत्या केल्या असतील. ही पापं हळूहळू फेटतील, तेव्हा पुढे जाता येईल. वाऱ्याने ढग इकडे तिकडे पांगले म्हणजेच चंद्र दिसेल की नाही. झटपट का कुठं गोष्टी होत असतात. या बाबतीत तसंच आहे. हळूहळू कर्माचा क्षय होत जातो. भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे त्याच्या कृपेने अंतःकरणात ज्ञान आणि चैतन्य उदय पावतं. तीच आत्मानुभूती. एक दिवस संध्याकाळी इतर भक्तांबरोबर एक 10-12 वर्षाचा मुलगा माताजींना नमस्कार करण्यासाठी आला. माताजींना नमस्कार केल्यावर त्यांचे पाय धरून तो अगदी स्पुंदून रडू लागला. रडण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला, माझ्यावर आईची कृपा व्हावी. संन्यासी सेवक म्हणाले, कशाची रे कृपा हवी तुला? ठीक आहे, होईल पुढे, आता जा इथून. तरीही त्याचं रडणं थांबलं नाही. नंतर कळलं की तो मंत्रदीक्षा घेऊ इच्छित होता. सेवकाला वाटलं ह्याचं त्याचं ऐकलं असेल, म्हणतोय आपला काहीतरी. एवढा लहान मुलगा मंत्राचं महत्त्व काय समजणार? दुसऱ्या दिवशी तो मुलगा आला. सेवकाने पाहिलं तेव्हा इतर अनेक भक्तांबरोबर तो बाहेर ओट्यावर बसला होता. असे कितीतरी भक्त नेहमीच येतात म्हणून कोणी त्याची विशेष चौकशी केली नाही. सेवक बाजारातून काही सामान घेऊन परत येत होता. रस्त्यात त्याला तो मुलगा भेटला. तो आनंदाने नाचत नाचत चालला होता. सेवकाने विचारलं, का रे, नाचतोस का एवढा? त्याने आनंदाने उत्तर दिलं, मला दीक्षा मिळाली. सेवक परत आल्यावर त्याला सगळा वृत्तांत कळला. माताजींनी राधूला सांगितलं, हे बघ, खाली ओट्यावर एक मुलगा बसला आहे, त्याला बोलवून आण. अशा रीतीने त्या मुलाला वर बोलवून घेऊन माताजींनी त्याला मंत्रदीक्षा दिली. माताजींशी भेट होताच सेवकाने विचारलं, आई, इतक्या लहान मुलाला कसली दीक्षा द्यायची? त्याला अजून काय समज आहे? त्याने उत्तर दिलं, जे होईल ते होईल, शेवटी लहानच आहे तो. काल माझे पाय धरून तो किती रडला. आजकाल देवासाठी रडतं कोण? अशी तळमळ किती जणांना लागते. एकीकडे आपल्याला आणखी काहीच करता येणं शक्य नाही
अशासारख्या माताजी वागत, तर दुसरीकडे अशा प्रकारे अकस्मात कृपादृष्टी करत. अशा रीतीने माताजींचं जीवोद्धाराचं महान कार्य चाललं होतं. शारदीय पूजेचा दिवस आता जवळ येऊन ठेपला होता. यावर्षी म्हणजे इसवी सन 1912 साली बेलूर मठात देखील दशभुजा देवीची आराधना होणार होती. माताजींची अनुमती आणि आशीर्वाद प्राप्त करून स्वामी प्रेमानंद अगदी जीवाभावाने देवी पूजेच्या तयारीला लागले. प्रेमानंदांच्या विशेष प्रार्थनेवरून पूजोत्सवाच्या दिवसात मठाच्या जवळच काही दिवस राहण्याची माताजींनी संमती दिली. आनंदमयीचं आगमन होणार होतं. साधू भक्ताच्या हृदयात आनंदवीणा झंकृत होऊ लागली. बोधनाच्या दिवशी दुपारी माताजी बागबाजारातून बेलूर मठात येणार होत्या. मठाच्या उत्तरेकडील उद्यान भवनात त्यांच्या राहण्याची व्यवस्था होती. संध्याकाळ व्हायला आली, पण अजून माताजी आल्या नव्हत्या. माताजींना यायला उशीर लागलेला पाहून स्वामी प्रेमानंद व्याकुळ चित्ताने इकडे तिकडे धावपळ करू लागले. मठाच्या प्रवेशद्वारापाशी केळीचे खांब आणि मंगलघट नाहीत असं पाहून ते म्हणाले, हे काय, अजून इथे मंगलघटही ठेवले नाहीत, मग माताजी कशा येतील? इकडे बोधनाचा कार्यक्रम संपला आणि तिकडे माताजींची गाडी मठाच्या फाटकाशी येऊन उभी राहिली. लगेच स्वामी प्रेमानंद पुढे झाले. साधू भक्तांनी गाडीचा घोडा सोडून बाजूला नेला आणि मग सगळ्यांनी मिळून गाडी मठाच्या अंगणात ओढून आणली. माताजी आल्या होत्या. माताजींची गाडी ओढता ओढता प्रेमानंद भावविभोर झाले. प्रेमानंदात धुंद होऊन त्यांचे पाय लटपटू लागले. त्यांच्या सगळ्या शरीरावर आनंदाची आभा पसरली. एका सेविकेने माताजींचा हात धरून त्यांना हळूच गाडीतून खाली उतरवलं. सगळी व्यवस्था पाहून माताजींना फार आनंद झाला. त्या म्हणाल्या, सगळं कसं चांगलं सजवलं आहे. आम्ही जणू दुर्गादेवी बनून आलो आहोत. माताजी आपल्या सहचरींना बरोबर घेऊन आल्या होत्या. योगिनमा आणि गोलापमा जणू जया आणि विजया आहेत. शिवाय लक्ष्मीमणी आदी स्त्रियाही बरोबर आहेत. माताजींच्या नुसत्या आगमनानेच तिथे जमलेल्या सर्वांना देवीचा चिन्मय आविर्भाव झाल्याचा अनुभव आला. त्या दिव्य अनुभवाने सर्वजण कृतकृत्य झाले. पूजेच्या 3 दिवसात शेकडो भक्तांनी जिवंत दुर्गेला प्रणाम केला, त्यांचं दर्शन घेतलं. काही भाग्यवंतांना मंत्रदीक्षा देखील मिळाली. 3 दिवसापर्यंत मठामध्ये दिव्यानंदाचा स्रोत दुथडी भरून वाहत होता. एका मुलाला स्वप्नात मंत्र मिळाला. श्री रामकृष्णांनी त्याला मांडीवर घेऊन मंत्र दिला होता. तो मुलगा मंत्रजपाची पद्धती आधी समजून घेण्यासाठी माताजीजवळ आला. माताजी तेव्हा म्हणाल्या, पाहिले, ठाकूराने त्या ब्राह्मणाच्या मुलाला मांडीवर घेऊन मंत्र दिला. सेवकाने विचारलं, आई, तुम्ही काय त्याला पुन्हा मंत्र दिला? माताजी म्हणाल्या, नाही, मी म्हटलं तू कृपासिद्ध आहेस, तू या मंत्राच्या जपाने सिद्ध होशील. मी त्याचा मंत्र कशाला ऐकू? मी त्याला नुसती जप करण्याची पद्धती सांगितली. विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळनंतर प्रतिमा नावेत घालून विसर्जनासाठी गंगेच्या प्रवाहात नेण्यात आली. काठावर उभ्या राहून माताजी प्रतिमा विसर्जन पाहत होत्या. एक भक्त प्रतिमेसमोर अनेक प्रकारचे हावभाव आणि हास्यविनोद करून नृत्य करत होता. ते पाहून माताजींना फार आनंद झाला. एका सोहळ्या ब्रह्मचार्याला ते काही आवडलं नाही. माताजींनी ते ओळखलं आणि त्या म्हणाल्या, नाही नाही, ते सगळं योग्य आहे. गीत, वाद्य, हास्यविनोद सर्व प्रकारांनी देवीला आनंद दिला पाहिजे. मठवासियांना आशीर्वाद देऊन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी माताजी कलकत्त्याला परत गेल्या. यानंतर थोड्याच दिवसांनी माताजींना काशीला जावं लागलं. त्यांच्याबरोबर सेवक, पुरुष भक्त, स्त्री भक्त आदी बरेच लोक गेले. काशी इथल्या अद्वैताश्रमात श्यामापूजन व्हायचं होतं. दिनांक 5 नोव्हेंबर 1912 रोजी एकादशीच्या दिवशी मंगळवारी माताजी सगळ्या मंडळींसह काशीला पोचल्या. आश्रमाच्या जवळच एका भक्ताचं नुकतंच बांधलेलं दुमजली घर होतं. तिथे माताजींची राहण्याची व्यवस्था होती. अद्वैताश्रमात थोडा वेळ विश्रांती घेऊन माताजी आपल्या निवासस्थानी गेल्या. माताजींचं काशीनगरीत शुभागमन झालं. विश्वेश्वराजवळ विश्वेश्वरी आली. या आनंद महोत्सवात भाग घेण्यासाठी श्री रामकृष्ण देवांच्या अंतरंगीच्या शिष्यांपैकी स्वामी ब्रह्मानंद, स्वामी शिवानंद, स्वामी तुरियानंद, स्वामी सुबोधानंद आणि मास्तर महाशय म्हणजे श्री म देखील काशीत आले. पावन काशीत विश्वेश्वराच्या घरात विश्वजननीचा आणि तिच्या बालकाचा प्रवेश झाला. सगळ्यांच्या अंतःकरणात दिव्यानंद संचारला. दुसऱ्याच दिवशी माताजी विश्वनाथाच्या आणि अन्नपूर्णेच्या दर्शनाला गेल्या. अद्वैताश्रमात श्यामापूजेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा झाला. श्यामापूजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी माताजी काशीच्या रामकृष्ण मिशन सेवाश्रमात गेल्या.
तिथे त्यांनी रोग्यांचं निवासस्थान, औषधं देण्याचं स्थान, बगीचा, कार्यकर्त्यांच्या खोल्या आदी सगळं हिंडून फिरून पाहिलं. हे सर्व पाहून त्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. त्यांनी मुद्दाम विचारून सेवाश्रमाच्या स्थापनेच्या सगळ्या प्रारंभिक इतिहासाची माहिती करून घेतली. सगळं काही पाहून ऐकून त्यांना फारच संतोष झाला. त्या म्हणाल्या, इथे स्वतः ठाकूर विराजमान आहेत आणि लक्ष्मी माता पूर्ण कृपेसह उपस्थित आहेत. त्या आणखी म्हणाल्या, हे स्थान इतकं सुंदर आहे की काशीलाच राहावं असं मला वाटू लागलं आहे. आपल्या निवासस्थानी आल्यावर त्यांनी आधी सेवाश्रमाच्या दानभांडारासाठी 10 रुपयाची एक नोट पाठवून दिली. ती नोट म्हणजे स्वयं लक्ष्मी देवीच्या प्रसन्नतेचं लक्षण. तिच्या प्रसादाचं ते महारत्नच. याच भावनेने ती नोट काशीच्या सेवाश्रमात आज देखील जतन करून ठेवण्यात आली आहे. सेवाश्रम पाहून माताजी जेव्हा आपल्या निवासस्थानी परत आल्या तेव्हा एका भक्तांनी त्यांना प्रणाम करून विचारलं, आई, सेवाश्रम आपल्याला कसा वाटला? माताजींनी शांतपणे उत्तर दिलं, होय, पाहिला मी सेवाश्रम. ठाकूर तिथे प्रत्यक्ष रूपात विराजमान आहेत. म्हणूनच एवढं सगळं कार्य होत आहे. ते सर्व त्यांचंच कार्य आहे. माताजींचं हे मत जेव्हा स्वामी ब्रह्मानंदांना सांगण्यात आलं तेव्हा ते फारच आनंदित झाले. त्यांनी लगेच ती गोष्ट स्वामी शिवानंदांना सांगितली. याच वेळी मास्तर महाशय देखील अद्वैताश्रमात येऊन पोचले. स्वामीजींनी म्हणजे स्वामी विवेकानंदांनी ज्या सेवा धर्माचं प्रवर्तन केलं तो श्री रामकृष्ण देवांनी सांगितलेल्या आदर्शाच्या विरुद्ध आहे अशी मास्तर महाशयांची धारणा होती. या मुद्द्यावर श्री रामकृष्णांच्या शिष्यमंडळीत बराच विचार आणि वादविवादही झाला होता. तेव्हा सेवा कार्यासंबंधीचं माताजींचं मत मास्तर महाशयांना मुद्दाम सांगण्यात आलं. ते ऐकून मास्तर महाशय हसत हसत म्हणाले, आता तर न स्वीकारण्याचं मला काही कारणच उरलं नाही. माताजींच्या निर्णयावर श्री रामकृष्णांच्या शिष्यांची किती श्रद्धा असे हे यावरून स्पष्टपणे प्रत्ययाला येतं. यापूर्वी देखील माताजी 2दा काशीला आल्या होत्या, परंतु तेव्हा अधिक दिवस राहणं झालं नव्हतं. आता त्या जवळजवळ 2.5 महिने काशीला राहिल्या. विश्वनाथ, अन्नपूर्णा, दुर्गा, केदार, तिलभांडेश्वर प्रभृती अनेक देवदेवतांचं त्यांनी दर्शन घेतलं. तिलभांडेश्वराचं दर्शन घेताना त्या म्हणाल्या, हे स्वयंभू लिंग आहे. मग गंगा दर्शन आटपून त्या केदारनाथाच्या मंदिरात आरतीला आल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, हा केदार आणि तो हिमालयातील केदार एकच आहेत. त्यांची परस्परांशी एकरूपता आहे. माताजी गंगास्नान करत असत आणि प्रत्येक मंदिरात पूजा बांधत असत. त्यांनी मोठ्या श्रद्धेने संपूर्ण काशीखंड ऐकलं. त्या रोज भागवताचा पाठ ऐकत असत. काशीचे विख्यात यती चमेलीपुरी माताजींना फार चांगले वाटले. त्यांचं दर्शन घेऊन आल्यावर माताजी म्हणाल्या होत्या, आहा, त्या वृद्ध पुरुषाचा चेहरा कसा अगदी डोळ्यासमोर नाचतो आहे. जणू एखादं चिमुकलं गोजीरवाणं बाळच ते. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या संन्यासी महाराजांकडे फळे, मिठाई आणि कांबळं पाठवून दिलं. एक दिवस माताजींना बग्गीतून सारनाथला नेण्यात आलं. दुसऱ्या फैठण गाडीतून स्वामी ब्रह्मानंद आदी गेले. सारनाथ इथले प्राचीन अवशेष पाहून माताजी अगदी पुलकित झाल्या. परत येताना स्वामी ब्रह्मानंदांनी माताजींना आपल्या गाडीत बसवलं. माताजी पहिल्यांदा नाहीच म्हणाल्या. त्या गाडीत राखाल आला आहे, तो आणि त्याच्याबरोबरची मंडळी त्या गाडीतून जाऊ द्या. आम्ही आलो तीच बरी आहे असं त्या म्हणाल्या. पण ब्रह्मानंदांनी फार आग्रह केला तेव्हा त्या तयार झाल्या. ज्या बग्गीतून माताजी आल्या होत्या तीत ब्रह्मानंद वगैरे मंडळी बसली आणि फैठण गाडीत माताजी बसल्या. माताजींची गाडी पुढे निघाली. तो इकडे ब्रह्मानंदांच्या बग्गीचा घोडा भडकला आणि रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात गाडी सकट जाऊन पडला. ब्रह्मानंदांना अंगभर मार लागला, परंतु ते आपल्या शारीरिक वेदना लागलीच विसरले आणि प्रफुल्ल चित्तून म्हणाले, माताजी या गाडीत नव्हत्या हे केवढं भाग्य. माताजींना नंतर जेव्हा हे कळलं तेव्हा त्या म्हणाल्या, ती दुर्घटना माझ्याच भाग्यात लिहिलेली होती. पण राखालने बळे ती आपल्यावर ओढून घेतली. नाहीतर गाडीत मुलं बाळं होती, बायका होत्या, न जाणं त्यांचं काय झालं असतं. माताजींबरोबर भूदेव, राघू वगैरे मंडळी होती. काशीत असताना एक दिवस संध्याकाळी माताजी आपल्या निवासस्थानी बसल्या होत्या. जवळ काही भक्त स्त्रिया बसल्या होत्या. श्री रामकृष्ण देवांच्या गोष्टी सांगता सांगता माताजी जणू त्या भूतकाळात प्रविष्ट झाल्या. दक्षिणेश्वराच्या आणि श्री रामकृष्ण देवांच्या त्या आठवणींनी त्यांना जसं काही विव्हल केलं. मोठ्या उत्साहाने त्या सांगू लागल्या. अगदी एक वेळ ज्यांनी ठाकूरांचं नाव घेतलं आहे त्याला कशाचंही भय बाळगण्याचं कारण नाही. ठाकूराचं नाव घेत राहिल्यामुळे त्यांची कृपा होते. तेव्हाच मग प्रेमभक्ती निर्माण होते. बेटा, ते प्रेम म्हणजे फार जतन करून ठेवण्याची वस्तू आहे. ब्रजगोपींना प्रेमभक्तीच लागली होती. कृष्णाव्यतिरिक्त त्यांना दुसरं काहीच माहीत नव्हतं.
नीलकंठाचं गाणं आहे ना, ओ प्रेम रत्नघन राखते हय अतिजतने. ते प्रेम रत्नघन आहे, त्याचा मोठा प्रयत्नपूर्वक सांभाळ करावा लागतो, असं म्हणून माताजी भावविव्हल होऊन ते गीत गाऊ लागल्या. आहा हा, किती गोड आवाज होता त्यांच्या गाण्यात, काय अप्रतिम माधुर्य होतं. गाणं संपल्यावर थोडा वेळ त्या त्याच भावात तल्लीन राहिल्या. थोड्या वेळाने म्हणाल्या, आहा हा, नीलकंठाचं ते गीत किती सुंदर आहे. ठाकूरांना ते फार आवडायचं. ठाकूर जेव्हा दक्षिणेश्वरी होते तेव्हा नीलकंठ कधीकधी येऊन त्यांना गाणी म्हणून दाखवत असे. किती आनंदात होते मी. किती प्रकारचे लोक त्यांच्याजवळ येत असत. दक्षिणेश्वर जणू आनंदाची यात्राच भरलेली असे. माताजी जेव्हा काशीला आल्या तेव्हा त्याचवेळी एक मोठी आश्चर्यकारक घटना घडली. कलकत्त्याहून निघणाऱ्या 1-2 दिवस आधी त्यांचा ब्रह्मचारी सेवक आपल्या पितरांच्या उद्धारार्थ गयेला पिंडदान करण्यासाठी गेला होता. जातेवेळी माताजींना प्रणाम करून तो म्हणाला, आई, त्यांना सद्गती लाभेल असं करा. त्या ब्रह्मचारी सेवकाने त्या दिवशी गयेत पिंडदान केलं. त्याच रात्री माताजींजवळ निजलेल्या त्याच्या भाच्याने म्हणजे भूदेवाने स्वप्नात पुढील दृश्य पाहिलं. माताजी पंचपत्र समोर ठेवून जप करत बसले आहेत. पुष्कळसे लोक तिथे येऊन आमचा उद्धार करा, आमचा उद्धार करा अशी प्रार्थना करत आहेत. ते ऐकून माताजी त्यांच्या अंगावर पंचपात्रातील शांतीजल शिंपडून म्हणत आहेत, जा, तुझा उद्धार हो. त्यामुळे ते सगळे मुक्त होऊन आनंदाने जात आहेत. सगळ्यात शेवटी एक जण आला. माताजी म्हणाल्या, आता मी नाही करू शकणार. पण शेवटी त्यांच्या दिनवाण्या प्रार्थनेने द्रवून माताजींनी त्याचाही उद्धार केला. असं हे स्वप्न भूदेवांनी पाहिलं. गयेला पिंडदान करतेवेळी भावनेच्या भरात त्या ब्रह्मचारी सेवकाने ज्यांचं म्हणून नाव आठवलं त्या सगळ्यांसाठी पिंडदान केलं होतं. दुसऱ्या दिवशी भूदेवाने जेव्हा स्वप्नातील वृत्तांत सांगितला तेव्हा माताजी त्या सेवकाचं नाव घेऊन म्हणाल्या, त्याने गयेला पिंडदान केलं ना, म्हणून इतके सगळे लोक मुक्त झाले. त्या सेवकाने गयेला पिंडदान केलं आणि अमरपददायिनीच्या कृपेने सगळ्यांना मुक्ती मिळाली. काशीच्या मुक्कामात एक दिवस काही स्त्रिया माताजींच्या दर्शनासाठी आल्या. राधू, भूदेव आदी बालकांच्या व्यवस्थेत माताजी अगदी गुंग होत्या. त्यांची साडी थोडीशी फाटली होती, म्हणून त्यांनी एका भक्त स्त्रीला ती शिवायला सांगितली. ते सर्व पाहून त्या आलेल्या स्त्रियांपैकी एक जण म्हणाली, माताजी, तुम्ही तर या मायापाशात खूपच गुरफटला आहात. धीम्या आवाजात माताजी म्हणाल्या, काय करू बाई, मी स्वतःच माया आहे. हे मायेचं आवरण म्हणजे त्यांच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ माधुर्य होय. एक दिवस तिसऱ्या प्रहरी माताजी विश्रांती घेत होत्या. घरात सगळे शांत निस्तब्ध होते. माताजींचा जरा डोळा लागला होता. अशा वेळी एक भिकारीण अतिशय करुण सुरात गाणं गाऊ लागली. माताजी एकदम उठल्या आणि त्यांनी विचारलं, कोण ते गाते आहे? चल तर बेटी, पडवीत जाऊन पाहू आपण. तिथे येऊन पाहतात तो सगळेजण आश्चर्यचकित झाले. एक भिकारी पोरगी अतिशय व्याकुळतेने गाणं गात होती. डोळ्यातून निघालेल्या अश्रुधारा तिच्या छातीवरून गळागळा वाहत होत्या. माताजी पडवीत येऊन बसताच भिकारणीने भक्तिभावाने त्यांना प्रणाम केला. आनंदभराने ती म्हणाली, आई, माझी इतक्या दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. आई, आज मला किती आनंद होत आहे, मी तो वर्णन करू शकत नाही. माताजीने तिला विपुल आशीर्वाद दिले. तिची सगळी माहिती त्यांनी विचारली आणि तिला आणखी एक गाणं म्हणायला सांगितलं. भिकारीण गाऊ लागली. त्याचा भावार्थ असा, आई, माझ्यावर दया कर. मला नेहमी एखाद्या शिशूसारखंच असू दे. शैशवाचं सौंदर्य सोडून मला मोठं होऊ देऊ नकोस. शिशू सुंदर असतो, सरळ हृदयाचा असतो. मान अपमानाचं त्याला काहीच ज्ञान नसतं. ईर्ष्या, निंदा, लज्जा, घृणा इत्यादी काहीच तो ओळखत नाही. त्या भिकारी मुलीची भक्ती पाहून माताजी फार प्रसन्न झाल्या. त्याने तिला पुष्कळ प्रसाद दिला आणि म्हटलं, बेटी, पुन्हा ये एकदा. ती गेल्यावर माताजी म्हणाल्या, ही मुलगी मोठी भक्तिमती दिसते. आणखी एके दिवशी माताजी आपल्या खोलीपुढच्या पडवीत बसल्या होत्या. जवळ 2 भक्त स्त्रिया देखील बसल्या होत्या. अशा वेळी तीच भिकारीण मुलगी माताजींना नमस्कार करायला आली. तिच्या हातात एक पेरू होता. अगदी खट्टू झाल्यासारखी रडवेली होऊन ती बोलू लागली, आई, आज भिक्षेत मला पेरू मिळाला आहे. हा तुम्हाला द्यावा अशी माझी फार इच्छा आहे. वास्तविक ही अगदीच तुच्छ वस्तू आहे, म्हणूनच ती द्यायची माझी हिंमत होत नाही. आई, ती अगदी अंतःकरणाच्या तळमळीने बोलत होती. आहा, फार चांगला आहे हा, दे बेटी, आण इकडे, असं म्हणून माताजीने हात पुढे करून तो पेरू घेतला आणि मस्तकी लावला. मग त्या म्हणाल्या, हा पेरू तर फारच चांगला आहे, मी तो अवश्य खाईन. भिक्षेत मिळालेले पदार्थ फार पवित्र असतात.
ठाकूरांना भिक्षेचं अन्न फार आवडत असे. अशी तर तिने कधी आशाच केली नव्हती. केवढं हे आश्चर्य! किती भक्त किती थाटामाटाने माताजींची पूजा करतात, चांगले चांगले खाद्यपदार्थ त्यांना अर्पण करतात, आणि तिने आणला होता एक साधारण पेरू. भिकारणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भावना वेगाने तिचा कंठ अवरुद्ध झाला. ती म्हणाली, किती किती कृपा केलीत माझ्यावर आई. मी केवळ एक भिकारीण पोरगी आहे. तिची भक्ती पाहून माताजी प्रेमाने म्हणाल्या, तू फार गोड गातेस, म्हण एक गाणं. ती गाऊ लागली. भावार्थ, ये बेटा गोपाळा, ये तुला चांगले सजवू दे, मग पुन्हा एकदा तसंच गरगर नाच करून दाखव बरं का. माताजी म्हणाल्या, फार चांगलं गाणं आहे हे, आणखी एक म्हण. तिने आणखी एक गोड गाणं म्हटलं. माताजींनी तिला विपुल आशीर्वाद दिले आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला. तो भक्तीचा नैवेद्य होता, म्हणूनच तो साधारण पेरू माताजींना इतकं प्रिय वाटला. तिसऱ्या प्रहरी काही स्त्रिया आल्या. त्यांनी माताजींचं नाव ऐकलं होतं म्हणून त्या प्रणाम करायला आल्या होत्या. माताजी पडवीत बसल्या होत्या. जवळच गोलापमा वगैरे होत्या. गोलापमा शरीराने चांगले सुदृढ होत्या. त्यांचा चेहराही रुबाबदार होत्या. त्या आलेल्या बायकांना वाटलं, ह्याच माताजी आहेत. त्या स्त्रिया नमस्कार करायला आपल्याकडे येत आहेत हे पाहून गोलापमाने माताजींकडे इशारा करून म्हटलं, ह्या आहेत माताजी. माताजी ह्या आहेत. माताजींचा चेहरा अगदी साधा होता. तेव्हा त्या स्त्रियांच्या मनात थोडं खटकल्यासारखं झालं. गोलापमांनी पुन्हा सांगितल्यावर त्या जेव्हा नमस्कार करायला माताजींकडे येऊ लागल्या तेव्हा लगेच किंचित हसून माताजी म्हटल्या, नाही नाही, त्याच आहेत माताजी. त्या स्त्रिया मोठ्या पेचात पडल्या आणि काय करावं ते न समजल्यामुळे उभ्या राहिल्या. तिथे असलेल्या इतर स्त्रिया ती गंमत पाहून हसू लागल्या. शेवटी गोलापमाच माताजी आहेत असा आडाखा बांधून त्या आलेल्या स्त्रिया जेव्हा त्यांना नमस्कार करायला पुढे झाल्या तेव्हा जरा कडक शब्दात गोलापमा म्हणाल्या, तुम्हा लोकांना काही बुद्धी, काही विचार आहे की नाही? मनुष्याचा चेहरा आणि दैवी चेहरा एवढाही फरक तुम्हाला कळत नाही? हा का साधारण माणसाचा चेहरा आहे? माताजींच्या कारुण्यपूर्ण प्रसन्न मुखमंडलावर असा काही असामान्य भावछटा होत्या की त्याकडे पाहताच भाविक जनांच्या हृदयात दैवी भाव जागृत होत असे. काशीला पुष्कळसे लोक माताजींजवळून दीक्षा प्राप्त व्हावी म्हणून आले होते, पण तिथे माताजींनी कोणालाच दीक्षा दिली नाही. त्या म्हणत असत, काशीत जर मंत्र दिला तर सद्योमुक्ती लाभेल. काशी आहे मुक्तिक्षेत्र आणि माताजी आहेत मुक्तिरूपिणी. माताजी शिवलिंग म्हणजे केवळ पाषाणखंड मानत नसत. काशीपुराधिपती विश्वनाथाला त्या जिवंत चिन्मय रूपात पाहत असत. म्हणूनच एके दिवशी सकाळी एका सेवकाशी बोलताना त्या म्हणाल्या, विश्वनाथाला स्पर्श कशाला हवा करायला? दुरून घेतलेलं दर्शन काय दर्शन होत नाही? स्पर्शाने अनेक लोकांची पापं चिकटतात. मग त्यासंबंधी सांगू लागल्या, काही लोक असे आहेत की ते शिवल्याबरोबर सगळं शरीर गरम होऊन जातं, आग भडकल्यासारखं होतं, म्हणूनच तर पाय धुवावे लागतात. तरी इथे बरं आहे, कलकत्ता इतकी गर्दी नाही. वेड्या मामीने म्हणजे राधूच्या आईने काशीत देखील माताजींना त्रास द्यायला कमी केलं नाही. माताजी मोठ्या धैर्याने सगळं सहन करत होत्या. आती झालं तेव्हा त्या एकदा म्हणाल्या, कदाचित मी शंकराला काट्यासकट बिल्वपत्र व्हायला असावं, म्हणूनच मलाही काटा बनून त्रास देते आहे. ते ऐकून सेवक विस्मित झाले. ते म्हणाले, असं कसं होईल? न कळत जर व्हायला गेलं असेल तर त्याचा कसा बरं दोष लागू शकतो? माताजी म्हणाल्या, नाही नाही, शिवपूजा म्हणजे मोठी कठीण गोष्ट आहे. तेथे न कळत घडलेल्या गोष्टींचा सुद्धा दोष लागतो. नंतर त्या वेडीच्या आतताईपणाबद्दल सांगता सांगता त्या अतिशय खिन्न झाल्या. दुःखपूर्ण स्वरात त्या म्हणाल्या, जन्माला आल्यापासून मी कोणत्याही प्रकारचं पाप केलं असल्याचं मला काही आठवत नाही. मी 5 वर्षाची असताना त्यांना ठाकूरांना शिवले होते. असं म्हणता येईल की मला त्यावेळी काही समजत नव्हतं, पण ते देखील तर मला शिवले होते. मग माझ्या वाट्याला इतकी दुःख, इतके कष्ट का यावेत? त्यांना स्पर्श करून सगळे लोक मायामुक्त होत आहेत आणि काय मला एकटीलाच ही सगळी माया गुरफटणार आहे? माझं मन रात्रंदिवस वरवर जाऊ पाहत आहे, पण दयेचा पाश अडकवून मी त्याला नेटाने खाली धरून ठेवला आहे. मग माझ्या मागे इतकी पीडा का म्हणून? महामायेच्या योग माया मिश्रित जीवनाचा हा विलास मोठाच विस्मयकारी आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.